आता तुम्ही पहिल्या क्रमांकाने त्यांना निवडून आणा। आता तुमचे अरे तू निवडून आण रे, मंत्री पण करतो तू, काय समजतो? अजित पवारचा वाद आहे, अजित पवार जसं बोलतो तसं वांगीण विकास आपलं ध्येय एक आहे। माझ्या या बहिणीला कोणी धक्का लावता कामा नये, तिची सुरक्षितता ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये माझा तरुण तरुणी हा चुकीच्या मार्गाने जाऊ नये। तो उद्याच्याला शिकला सवरल्यानंतर त्याने त्याच्या आई वडिलांचं नाव वाढवावं, मोठं करावं, त्याने जबाबदार नागरिक त्या ठिकाणी व्हावं, ही आमची भावना आहे। आणि त्याच्यातून आपल्याला कुठेही भेदभाव करायचा नाही। आज खूप काही काम माणिकरावांनी केलं, आम्हाला 5 वर्ष नाही मिळाली, आम्हाला पहिले 2.5 वर्ष मिळाली, त्याच्यात वर्ष तर आमचं कोरोनात गेलं, लॉकडाऊन बंद, सगळेच टॅक्स येत नव्हता, आणि नंतर 1 वर्ष आमचं विरोधात गेलं। हे 1.5 वर्ष आणि पहिलं 1.5 वर्ष, या 3 वर्षात सिन्नरला किती निधी दिला? 17,000 कोटी। विचार करा, माझ्या माहितीप्रमाणे बारामतीला देखील एवढा निधी नाही मिळाला। सगळ्यात जास्त निधी 288 मतदारसंघात मी एकनाथरावांनी देवेंद्रजींनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात दिलाय। आम्ही आमचं काम केलंय। आता सिन्नरकरांनो, उद्याच्या 20 तारखेला मी सगळ्यात जास्त निधी घेऊन दाखवलाय। आता तुम्ही पहिल्या क्रमांकाने त्यांना निवडून आणा। आता तुमचे अरे तू निवडून आण रे, मंत्री पण करतो तू, काय समजतो? अजित पवारचा वाद आहे, अजित पवार जसं बोलतो तसं करतो। मी तुम्हाला सांगतो, मी वाद्याने सांगतो, तुम्ही तुमचं काम करा। माणिकरावांना महत्वाच्या पदावर नाही बसवलं तर मडेल ते ऐकतील, आणि त्याकरता घड्याळच्या चित्राचं शेजारचं बटन इथं दाबा, कोपरगावला दाबायला सांगा, सर्वोच्च ठिकाणी देवळालीला दाबायला सांगा, जिथं जिथं असेल तिथं ते दाबा बटन। आणि तिकडं आमचं धनुष्यबाण आणि कमळ ही गोष्ट लक्षात ठेवा।